नमस्कार, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा कन्सल्टन्सी बुलढाणा। मित्रांनो, आज आपण नाशिक येथील अत्यंत नामांकित असं कॉलेज वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या कॉलेजवर आपण चर्चा करणार आहोत। या कॉलेजचा 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती होता याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। तर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या कॉलेजची स्थापना सन 1990 साली झाली असून या ठिकाणी एकूण 150 MBBSच्या सीट्स आहेत। या 150 सीट्सपैकी 85% कोटा हा CET सेलच्या माध्यमातून आणि 15% कोटा हा इन्स्टिट्यूशनल कोटा, ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो, त्याद्वारे भरला जातो। वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हे अत्यंत मोठं प्रशस्त असं हॉस्पिटल असून या ठिकाणी चांगले दर्जेदार प्रकारचं शिक्षण दिलं जातं। सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात जो कॅटेगरी वाईज कट ऑफ होता त्यावर आपण आज चर्चा करू। तर सर्वप्रथम SC या कॅटेगरीमध्ये जो फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता त्याचा ऑल इंडिया रँक होता 1,50,576 आणि त्या विद्यार्थ्याला 433 मार्क्स मिळालेले होते। तर SC कॅटेगरीमध्येच लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याचा ऑल इंडिया रँक 1,65,711 आणि मार्क्स मिळालेले होते 429। त्यानंतर शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याला 3,27,176 या ऑल इंडिया रँकवर आणि 345 मार्क्सवर सीट मिळालेली आहे। तर लास्ट कॅन्डिडेट जो आहे शेड्यूल ट्राईबचा त्याचा ऑल इंडिया रँक 3,75,135 आणि त्याला नीटमध्ये 325 एवढे मार्क मिळालेले आहेत। त्यानंतर विजय या कॅटेगरीचा जर विचार केला तर विजय या कॅटेगरीमध्ये फर्स्ट कॅन्डिडेट जो आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक येथे त्याचा ऑल इंडिया रँक 86,022 की ज्या विद्यार्थ्याला 474 मार्क्स मिळालेले होते आणि लास्ट कॅन्डिडेट विजय या कॅटेगरीमध्ये त्याचा ऑल इंडिया रँक 95,401 ज्याला 467 मार्क्स मिळालेले होते। त्यानंतर NT1 या कॅटेगरीमध्ये 1,15,517 या ऑल इंडिया रँकवर 454 मार्कवर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे MBBS सीट मिळालेली आहे। आणि NT1 याच कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट जो आहे तो 1,22,329 या ऑल इंडिया रँकवर 450 मार्क्स घेऊन सीट मिळालेली आहे। त्यानंतर NT2 या कॅटेगरीमध्ये 56,344 या ऑल इंडिया रँकवर 496 एवढे मार्क्स घेऊन सीट मिळाली होती। तर 56,595 या ऑल इंडिया रँकवर आणि 496 मार्कवरच NT2 या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला MBBS ची सीट मिळालेली आहे। NT3 या कॅटेगरीमध्ये 56,026 या कॅटेगरीवर आणि 497 मार्क्सवर NT3 या विद्यार्थ्यांचा क्लोजिंग रँक आणि ओपनिंग रँक हाच आहे। त्यानंतर OBC या कॅटेगरीमध्ये 56,020 या ऑल इंडिया रँकवर 497 मार्क्स मिळून MBBS सीट मिळालेली आहे। तर OBCचाच लास्ट कॅन्डिडेट जो आहे तो 66,245 आणि 488 मार्क्स घेऊन वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी ऍडमिशन मिळालेली आहे। त्यानंतर SEBC या कॅटेगरीमध्ये 56,883 496 मार्क्सवर। तर लास्ट कॅन्डिडेट SEBC कॅटेगरीमध्ये 68,739 या ऑल इंडिया रँकवर 486 मार्क्सवर कॉलेज मिळालेलं आहे। ओपन कॅटेगरीमध्ये 36,923 515 मार्क्सवर। तर ओपन कॅटेगरीमध्ये लास्ट कॅन्डिडेट हा 76,710 480 मार्क्स घेऊन वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी विद्यार्थ्यांना MBBS साठी ऍडमिशन मिळालेले आहे। याच प्रकारच्या कट ऑफची माहिती व वेगवेगळ्या राज्यातील काउन्सिलिंग प्रक्रिया, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील
प्रवेशासाठी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन आपल्या कन्सल्टन्सी मार्फत पुरविल्या जाते. या प्रकारची माहिती आपणास मिळण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.